तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत वेडिंग अल्बमचा कव्हर पेज कसा बनवायचा. त्यामध्ये असणार आहेत फोटो सिलेक्शन कसे करायचे, कोणता फोटो कुठे वापरायचा आणि कोणती इन्फॉर्मेशन टाकायची. तर वेळ न घालवता चला तर मग सुरू करूया. तर सर्वात आधी बघूया मित्रांनो आपण पेजची साईज कशी घेत होते. तर सर्वात आधी आपल्याला इथे फाईलवरती यायचं आहे, त्यानंतर इथे न्यूवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असा ह्या प्रकारचा जो न्यू पॅनल आहे, न्यू डॉक्युमेंट तयार करण्याचा तो पॅनल ओपन होतो. त्यानंतर आपल्याला इथे लेआउट सिलेक्ट करायचा आहे. तर इथे बघू शकता, इथे आपल्याला विड्थ टाकायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला मेजरमेंट सिलेक्ट करायला लागतात. तर इथे आपल्याला इंचेसमध्ये सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला विड्थ टाकायची आहे 36 आणि आपल्याला हाईट टाकायची आहे ती म्हणजे 12 टाकायची आणि रिझोल्यूशन आपल्याला 300 ठेवायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे RGB कलर. तर RGB प्रिंटर असल्यावर तुम्ही RGB कलर पण सिलेक्ट करू शकता आणि CMYK प्रिंटर असल्यावर तुम्ही CMYK पण सिलेक्ट करू शकता. तर मी इथे RGB सिलेक्ट करतोय आणि इथे क्रिएटवरती क्लिक करतोय. त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे आपला जो लेआउट आहे तो तयार झाला आहे, म्हणजे एक प्रकारचा आपल्याला कॅनव्हास मिळाला आहे. त्यानंतर आपल्याला इथे गाईडलाईन तयार करायच्या आहेत. तर आता गाईडलाईन तयार कशा करायच्या, तर सगळ्यात आधी आपल्याला यांचं सेंटर घ्यायचं आहे. आता इथे बघा 18वरती जशी लाईन येते तशी इथे स्नॅप होते म्हणजे चिकटते. त्यानंतर आपल्याला वरून एक गाईडलाईन घ्यायची आहे. तर वरून इथून घेऊ शकतो अशी क्लिक करून खाली ओढायची लाईन आणि इथे आपल्याला एक 5 ते 6 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला इथे लाईन घेऊन सोडायची. आता ही लाईन का सोडली जाते, कारण आपल्याला जो ब्लीड एरिया असतो म्हणजे जो कटिंगमध्ये जाणार असतो तो इथून आपण तयार करत असतो. म्हणजे ह्या ठिकाणी आपली कोणतीही इन्फॉर्मेशन किंवा कोणताही जो फोटो आहे तो येणार नाही. तर इथे अशा प्रकारचे तुम्ही चारी बाजूने गाईडलाईन आहेत त्या तयार करू शकता. इथे बघा, ह्या आपल्या गाईडलाईन ज्या आहेत त्या इथे आता कंप्लीट झालेले आहेत. आता ह्या गाईडलाईन तुम्ही जसं जसं काम करणार आहात तसं तसं त्या हलू शकतात. म्हणून इथे काय करायचं, आपल्याला व्ह्यूवरती जायचं आहे. त्यानंतर इथे गाईड्सवरती क्लिक करायचं आहे. इथे लॉग गाईड्सवरती क्लिक करायचं आहे. आता अशा प्रकारचा हा आपला जो आहे लेआउट, जो अल्बम पेजचा कव्हर पेजचा जो लेआउट आहे तो तयार झालेला आहे. तर आता गोष्ट येते ती म्हणजे फोटो सिलेक्शनची. आता फोटो सिलेक्शन करताना तुम्ही अशा प्रकारचे 2 किंवा मॅक्झिमम तुम्ही 3 फोटो सिलेक्ट करू शकता. आता 3 फोटो सिलेक्ट करताना काय करायचं, तुम्ही कव्हर पेजवरती एक फोटो फ्रंट साईडला म्हणजे जो फ्रंट कव्हर पेज असतो त्याला तुम्ही एक फोटो टाकू शकता आणि बॅकचा पेज असतो म्हणजे जो बॅक कव्हर पेज असतो त्याला एक तुम्ही फोटो टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला 2 किंवा 3 फोटो सिलेक्ट करायचे मॅक्झिमम. जर डबल एक्सपोजर करणार असाल फ्रंट साईडला तर तुम्ही 3 फोटो सिलेक्ट करू शकता. आणि जर 2 फोटो जर तुम्हाला सिम्पल कव्हर पॅड ठेवायचा आणि जर तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे तर तुम्ही 2 फोटो सिलेक्ट करू शकता. आता आपली ही जी बाजू असणार आहे ती तुमची फ्रंट साईड असणार आहे आणि ही असणार आहे ती बॅक साईड असणार आहे. तर बॅक साईडला फोटो आधीच आपण फोटो आहे तो अशा प्रकारचा क्लोजअपचा फोटो आहे तो तुम्ही बॅक साईडला टाकू शकता आणि ह्या फोटोच्या खाली तुम्ही फोटोग्राफरचं इन्फॉर्मेशन किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा तुमचं डिझाईन केलेल्याचं इन्फॉर्मेशन वगैरे तुमचा जो लोगो आहे तो टाकू शकतो. तर आता ही पूर्ण प्रोसेस कशी होती ती चला बघूयात. तर सगळ्यात आधी मित्रांनो, आपल्याला फोटोवरती जे बेसिक करेक्शन असतं म्हणजे कलर करेक्शन, स्किनवरचे जे त्यांचे डाग वगैरे असतात ते रिमूव्ह करायचे असतात आणि थोडंसं लाईट वगैरे आपल्याला कंट्रोल करायची असते. तर ते करून घेऊयात. तर सर्वात आधी मी इथे हिलिंग टूल घेतो आहे आणि अशा पद्धतीने जो चेहऱ्यावरचे डाग वगैरे आहेत ते रिमूव्ह करतो आहे. त्यानंतर आपल्याला जो एन्व्हायरमेंटचा कलर टोन आहे किंवा आपल्याला जो लाईट आहे ती ओव्हरऑल कंट्रोल करायची असते. शॅडो वगैरे वाढवायचे असते. ज्या ठिकाणी डार्क पार्ट आहे तो आपल्याला क्लिअर वगैरे करायचा असतो. तर अशा प्रकारचे मी इथले डाग वगैरे रिमूव्ह करतो आहे. तर हे बघा मित्रांनो, इथे जेवढे डाग आहेत तेवढे आपण इथे क्लीन करून घेतलेले आहेत. म्हणजे फेसवरचे जे मॅक्झिमम तुम्ही बघू शकता कलर वगैरे आहे तो डाग वगैरे आहेत ते रिमूव्ह झालेले आहेत. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली Ctrl+Shift+A करायचं आहे आणि आपल्याला सिम्पली ज्या लाईट आहेत त्या कंट्रोल करायच्या आहेत. तर तुम्ही इथे एक्सपोजर, कॉन्ट्रास्ट आणि हायलाईट वरती वगैरे तुमच्या डोळ्याने जी योग्य वाटेल लाईट ती तुम्ही ठेवू शकता.
तर आता इथे बघू शकता मित्रांनो, आपले जो लाईट करेक्शन आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, स्किन स्मूथ करायचे. त्यासाठी मी डायरेक्ट एक प्लगइन अप्लाय करतो स्किन फायनर नावाचा. तो बरा पडतो एक स्किन स्मूथ करण्यासाठी आणि एक टेक्स्चरसहित आपली स्किन स्मूथ होते. त्यामुळे तो स्किन फायनर जो आहे तो प्लगइन आपल्याला बरा पडतो. तर या ठिकाणी ब्राईटनेस वगैरे वाढवतो आहे थोडासा. शॅडो वगैरे आपण इथून कवर करू शकतो, हायलाईट वगैरे कवर करू शकतो आणि इथून सिम्पली आपल्याला ओके करायचं. तर इथे बघा मित्रांनो, आपली ह्या फोटोची स्किन स्मूथ वगैरे आपले झाले, टेक्स्चर वगैरे आपल्याला मिळालं आहे, लाईट वगैरे सर्व कंट्रोल करून झालेलं आहे. तर आता आपल्याला इथे यायचं आहे फर्स्ट फोटोवरती. ह्यावरती पण सेम आपल्याला प्रोसेस अप्लाय करायची आहे. पहिल्यांदा आपल्याला चेहऱ्यावरचे सर्व जे म्हणजे वेगवेगळे जे डाग आहेत ते आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत, कलर वगैरे नीट करायचे. हे बघा इथे थोडंसं आपल्याला टेक्स्चर वगैरे दिसतो, तो आपल्याला थोडासा आपण हिल टूलने आपण रिमूव्ह करू शकतो. अशा प्रकारचे हिलिंग वगैरे आपल्याला इथून करायचं आहे. टेक्स्चर वगैरे स्किनला थोडंसं हे करायचं आहे. आपले जे जास्त जे डाग वगैरे आहेत ते आपल्याला इथून रिमूव्ह करायचे आहे. बाकीचं सर्व काम आपलं स्किन फायनर करून देतो, त्यामुळे आपल्याला एवढा प्रॉब्लेम होत नाही. तर इथे आपल्याला जे डाग वगैरे आहेत ते रिमूव्ह करून झालेले आहेत. आता आपल्याला इथे सिम्पली एक जो कॅमेरा फिल्टरची जी लाईट आहे ती अप्लाय करायची. इथं आपण सिम्पली एक अप्लाय प्रिव्हियस सेटिंग करू शकतो, म्हणजे जी मागची सेटिंग होती तीच अप्लाय होईल. इथे आपल्याला फक्त थोडीशी ॲडजस्टमेंट करून आपण त्याच्यामध्ये चेंजेस करून आपल्यानुसार ॲडजस्ट करू शकतो. आता इथे मला एक्सपोजर जास्त वाटतं आणि हायलाईट पण जास्त वाटते, तर मी इथून ते कमी करू शकतो. थोडासा शॅडो कमी करतो आणि थोडंसं व्हाईट पण कमी करतो. तर इथे बघा आता आपल्या फोटोचा एक बिफोर आफ्टर तुम्ही बघू शकता. बिफोर आफ्टर. आता इथे थोडीशी लाईट कंट्रोल केलेली आहे. इथे बघा आपली जी लाईट आहे ती इथे आपली कंप्लीट झालेली आहे, म्हणजे लाईट करेक्शन आहे ते कंप्लीट झालेलं आहे. थोडंसं सॅच्युरेशन किंवा व्हायब्रन्स आहे तो कलरसाठी वाढवू शकता. इथे तुम्हाला आता स्किनवरती थोडा पिंक कलर दिसलेला आहे. आता पिंक कलर जो दिसतो आहे तो तुम्ही इथून जो कलर मिक्सचरमध्ये जाऊन तुम्ही इथून रिमूव्ह करू शकता. म्हणजे थोडं सॅच्युरेशन कमी करून थोडंसं जर ब्राईटनेस वाढवलं ऑरेंज कलरचं, तर आपल्या स्किनचा जो कलर आहे तो थोडासा इन्क्रीज होतो. इथे बघू शकता आपल्या स्क्रीनचा व्ह्यू चेंज केलं तर हे बघा आपल्याला योग्य तो स्किन कलर आहे तो मिळून गेलेला आहे. आणि इथं सिम्पली आपल्याला ओके करायचं आहे. इथे बघा आपली स्किन स्मूथ आहे ते आपली म्हणजे लाईट करेक्शन आहे तो आपला प्रॉपर झालेला आहे. आता आपल्याला याच्यावरती स्किन फायनरचा एक प्लगइन अप्लाय केला की आपली स्किन पण स्मूथ होऊन जाईल. तर इथे बघा तो प्लगइन लोड होतोय. हे बघा इथे आपल्याला हा इकडे आपल्याला बिफोर आणि ह्या बाजूला आपल्याला आफ्टर दिसतं. ही आधीची स्किन आणि त्यानंतरची स्किन तुम्ही फरक बघू शकता डिटेलिंगमध्ये. टेक्स्चर पण आपल्याला पाहिजे तसा मिळतो ह्यावरती, त्यामुळे एवढा प्रॉब्लेम नाही होत. थोडंसं आपण जर फाईन वगैरे ॲडजस्ट केलं तर आपल्याला पाहिजे तो रिझल्ट ह्यावरून काढता येतो. इथे थोडंसं ब्राईटनेस ॲडजस्ट करून इथे ओके केलं की आपली स्किन स्मूथ आहे. थोडंसं लोडिंग होऊन आपली ह्याच्यामध्ये जाते आणि आपली जी कपलची जी स्किन आहे ती एकदम स्मूथ होऊन जाते. आता इथे बघा एक वेगळी शाईन आणि आपल्याला स्किन स्मूथ एकदम टेक्स्चर वगैरे एकदम प्रॉपर मिळालं आहे. तर आता आपल्याला काय करायचं, हे फोटो आहेत ते त्या कवर पेजवरती सेट करायचे आहेत. तर सगळ्यात आधी मी हा क्लोजअपवाला फोटो घेतो आणि त्यानंतर मग आपला फ्रंट साईडचा जो आहे तो फोटो घेऊया. तर हा बॅक साईडला फोटो येणार आहे आपला. तर या ठिकाणी इथे तुम्ही हा फोटो बॅक साईडला टाकला, थोडं तुम्ही इथे ॲडजस्ट करा आणि इथून एकदम असा क्लोजअप ठेवू शकता. बॅक पेज असणार आहे त्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम येणार नाही. तर इथं तुम्ही हा असा पूर्ण फोटो टाकू शकता आणि ह्यानंतर तुम्ही ह्याची जो ब्लेंडिंग मोड आहे तो लुमिनेसेंट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जर ठेवला तरी पण चालून जाऊ शकतो किंवा कलरमध्ये ठेवला तरी पण चालून जाऊ शकतो. पण कवर पेजला मोस्ट ऑफ द टाईमला तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट ठेवलं तर तो बरा पडतो. तर इथे बघा मी इथे लुमिनेसिटीमध्ये ह्याचा ब्लेंडिंग मोड टाकला आहे. तुम्ही सॅच्युरेशन पण कमी करू शकता. मी सिम्पली याचा जो टोन आहे तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये टाकला आहे. लुमिनेसिटीवरती केलात की तुमचा जो बॅकग्राऊंडचा जो कलर आहे त्यांच्याशी तो ब्लेंड होऊन त्या कलरचा नेमका तो कलर पिक करतो आणि आपला ब्लॅक अँड व्हाईट आहे तो फोटो होऊन जातो. आता इथे तुम्ही बघू शकता आपला फोटो आहे तो ब्लॅक अँड व्हाईट झालेला आहे. आता इथे काय करायचं, आपल्याला सिम्पली या मास्कवाल्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि अल्ट दाबायचं आहे. अल्ट दाबून या बटनवरती क्लिक कराल तेव्हा तुमचा तो फोटो गायब होईल म्हणजे तो त्याच्यावरती मास्क क्रिएट होईल अशा प्रकारचा. आता इथे तुम्हाला ब्रश घ्यायचा आहे
आणि ब्रशची थोडी साईज वाढवायची. आता इथे कॅप्सलॉक ऑन असल्यामुळे तुम्हाला ही साईज दिसणार आहे. कॅप्सलॉक ऑफ केला की तुम्हाला हा ब्रशची जी साईज आहे ती दिसेल. आता इथे आपल्याला हा एवढा पोर्शन शो करायचा आहे, म्हणजे इथे तुम्ही असं हलकं हलकं ब्रश मारू शकता. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला हा एक फोटो तुम्हाला असा ब्रश मारून जर तयार केला तर हा इथे तुम्हाला फोटो आहे तो दिसून जातो. तर इथे थोडीशी त्याच्यावरची ऑपेसिटी फक्त ॲडजस्ट करायची आहे, म्हणजे आपला फोटो आहे तो एकदम प्रॉपर दिसून जाईल. तर अशा प्रकारचा तुम्ही हा जो फोटो आहे आपला तो इथे क्रिएट झालेला आहे. त्यानंतर इथे हा आपला जो कवर पेज आहे बॅक साईडचा तो आपला हा एवढाच आपल्याला तयार करायचा असतो. जास्त काय फोटो कवर बॅक पेजला जर टाकले नाही तरीही चालतात. तर इथे बघू शकता, इथे आपल्या फोटोग्राफरची सर्व इन्फॉर्मेशन येणार आहे. ती इन्फॉर्मेशन मी नंतर टाकेन. तर अशा प्रकारचा आपला जो बॅक साईडचा कवर पेज आहे तो तयार झाला. आता आपण इथे फ्रंट साईडला येऊया. आता फ्रंट साईडला घेण्यासाठी काय करूया आपण, फ्रंट साईडला एकदम सिम्पल फोटो जरी ठेवला तरी पण चालेल, आणि जो डबल एक्सपोजरवाला आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी कसा बनवायचा तोही दाखवेन. तर हा आपण सिम्पल बनवूया कवर पेज. तर इथे काय करायचं आहे, आधी आपल्याला एक ब्रश लोड करून घ्यायचा. इथे मी फाईलमधून एक ब्रश लोड करून घेतो आणि त्यामध्ये फोटो टाकला तर तो एकदम मस्त वाटेल. तर इथे अशा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे ब्रश वगैरे स्टोअर करायला लागतील. त्याने तुमचा जो अल्बम डिझाईनचा जो वेळ आहे, म्हणजे जो ब्रश वगैरे तयार करण्यात जो वेळ जातो तो तुमचा भरपूर वाचेल इथे. तर हे तुम्ही अशा प्रकारचे ब्रश वगैरे घेऊ शकता. तर हा ब्रश आहे, तर मला हा ब्रश वापरायचा आहे. तर ह्याची काय करीन मी, हा ब्रश वापरण्यासाठी सिम्पली हा पिंटरेस्टवरनं डाउनलोड केलेला आहे, तुम्ही पण डाउनलोड करू शकता. तर ह्याची सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, जी इमेज साईज आहे ती फक्त इन्क्रीज करून घ्यायची आहे. रिझोल्युशन कसं वाढवायचं हे आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ती व्हिडिओ जर चेक केली तर तुम्हाला फोटोचं रिझोल्युशन आणि अशा ज्या वेक्टर ब्रशेस वगैरे असतात त्यांचे रिझोल्युशन कसे वाढवायचं तेही बघायला मिळेल. तर हे बघा, इथे आपल्याला जो आहे जो ब्रश आपल्याला अप्लाय करायचा आहे तो आपल्याला मिळाला आहे. इथे फक्त आपल्याला काय नको आहे, ह्यामधले आपल्याला फक्त ही जी पानं बाहेर आली ती फक्त नको आहेत. तर आधी मी ह्यातला जो व्हाईट कलर आहे तो रिमूव्ह करून घेतो. तर इथे सिलेक्टमध्ये जाऊन तुम्ही इथे करू शकता. त्याआधी ह्याचा जो आता बघा इथे तुम्हाला इथे ब्लर दिसते, ही एज आहे ती ब्लर दिसते. ही रिमूव्ह करण्यासाठी काय करूया आपण, ह्याच्यावरती ना एक सिम्पली फिल्टरमध्ये जाऊन ब्लर इफेक्ट टाकूया. गॉशियन ब्लरचा इफेक्ट टाकूया. एकदम थोडासा जास्त टाकायचं नाही, आपल्याला फक्त एज ब्लर होतील ना तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे. तिथे तुम्हाला बघू शकता खाली हे आपल्याला इथे ब्लरिंग वगैरे होताना दिसतंय. तर इथे सिम्पली तुम्ही इन्क्रीज करायचं आहे. इथे बघा, तुम्ही जो इन्क्रीज केलेला आहे तो तुम्हाला इथे प्रॉपर एकदम दिसतोय. तर मी इथे एकदम नॉर्मलच ठेवतोय आणि ओके करतोय. आता काय करतोय मी इथे फक्त Ctrl L करतोय आणि Ctrl L केल्यावरती आपल्याला इथे बघू शकता आपल्या लेवलचा जो टॅब आहे, म्हणजे जो कलर व्हाईट लेवल वगैरे आहेत ते आपल्याला इथे ॲडजस्ट करायला मिळतात. तर इथून सिम्पली आपण आपल्याला जोपर्यंत शार्पनेस मिळत नाही तोपर्यंत आपण इथे प्रॉपर ॲडजस्ट करू शकतो. हे बघा, आता आपल्याला इथे शार्पनेस मिळालं. हे 3 डॉट जेव्हा एकदम असे जवळ आले तेव्हा आपल्याला इथे एक प्रॉपर असा शार्पनेस मिळाला. इथे ओके करून बघितलं तर हे बघा, ह्या ज्या मगाशी ब्लर एज दिसत होत्या त्या आपल्याला एकदम अशा शार्प बघायला मिळत आहे. तर आता काय करायचं, आपल्याला सिम्पली व्हाईट कलर आहे तो रिमूव्ह करायचा आहे. तर याच्या आधी आपल्याला लॉक काढून टाकू आणि काय करू, सिलेक्टवरती जाऊ, कलर रेंजवरती जाऊ आणि इथे सिम्पली जो व्हाईट कलर आहे तो पिक करू आणि सिम्पली Ctrl X करू. म्हणजे आपला जो व्हाईट कलर आहे तो रिमूव्ह झालेला आहे. आता सिम्पली काय करायचं, आपल्याला ह्या जी पानं आहेत जी झाडाची ते आपल्याला इथून फक्त रिमूव्ह करायचे. तर काय करू शकतो आपण, इथून असं सिम्पली सिलेक्ट करून आपण क्लिक करून Ctrl X केलं की आपली पानं पण ती रिमूव्ह होऊन जातात. आता हा काय करायचा, आपल्याला हा ब्रश आहे तो आपल्याला कवर पेजवरती घ्यायचा आहे. सिम्पली तुम्ही उचलून डायरेक्ट घेतलं तरी पण चालून जातो. आता बघा, इथे आपल्याला हा जो आहे तो आपण अशा प्रकारे टाकू शकतो. आपल्याला ह्या बाजूचा विचार नाही करायचा कारण तो आपल्याला ब्रश वगैरे आहे तो आपण नंतर रिमूव्ह करू शकतो. तर अशा पद्धतीने हा मी आधी ब्रश आहे तो सेट करून घेतो. इथे हा बघा, हा इथे आपला जो ब्रश आहे तो आपला सिलेक्ट झालेला आहे. आता काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला एक सिम्पल इथं त्याच लेअरवरती आपल्याला एक स्क्वेअर सिलेक्शन तयार करायचं आहे आणि जो ब्लॅक ब्रश आहे तो इथून जेवढा आपल्याला लागणार आहे तेवढा इथे फिल करून घ्यायचा आहे. आता हा आपला फिल झालेला आहे कलर. आता काय करायचं, आपल्या गाईडलाईनमुळे आपल्याला एक फायदा होणार आहे, तो म्हणजे आपल्याला सेंटर मेन म्हणजे मिळाला आहे. तर हा सेंटर मिळाल्यामुळे आपल्याला हा जो सिलेक्शन आहे तो सेंटरपासून ह्या बाजूचा आपण कट करू शकतो. तर Ctrl X केलं की ह्या बाजूचा पण आपला जो सिलेक्शन झालेला होता तो कट झाला. म्हणजे आता बघा, हा आपल्या सेंटरपासून हा ब्रश ह्या बाजूला आला. आता काय करायचं आहे, नंतर
सिम्पली हा जो फोटो आहे ना तो उचलून आपल्याला सिम्पली त्या ब्रशवरती टाकायचा आहे आणि क्रिएट क्लिपिंग मास्क करून घ्यायचं आहे. म्हणजे तो जो फोटो आहे तो आपला त्या ब्रशमध्ये सेट होऊन जाईल. थोडंसं त्याला ॲडजस्ट करायचं आहे. आता हा फोटो सेट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती आपल्याला एक सॉलिड कलरची लेअर तयार करायची आहे आणि त्यावरती आपल्याला एक वॉर्म टाईप असा थोडासा क्रीमी टाईप असा कलर द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या कवर पॅडला थोडासा असा वॉर्म टाईप असा लुक येईल. त्यानंतर आता आपल्याला त्याच्यावरती एक असं टेक्स्चर देण्यासाठी थोडंसं आपण एक बॅकग्राऊंड बघूया कुठे मिळतोय का. तर हा इथे आपल्याला हा बॅकग्राऊंड मिळाला आहे. आता तो आपल्याला फक्त त्या सॉलिड कलरच्या लेअरवरती नेऊन आपल्याला त्याला लेअरशी थोडंसं ब्लेंड करायचं आहे आणि त्याची ऑपेसिटी कमी करायची आहे. नंतर त्याला थोडंसं असं मास्किंग करून थोडंसं ब्रशने जिथे आपल्याला गरज आहे त्या टेक्स्चरची तिथं फक्त आपल्याला थोडंसं त्या ब्रशने आपल्याला ब्रश मारून मग ते थोडंसं विजिबल करायचं आहे. हे बघू शकता इथे आपल्याला हा जो लुक आहे थोडासा बॅकग्राऊंडला टेक्स्चर आहे तो आपल्याला मिळाला आहे. आता इथं आपला बॅकग्राऊंड तर तयार झालेला आहे. आता फक्त याच्यावरती आपल्याला इन्फॉर्मेशन टाकायची आहे. तर इथे माझ्या आधीचे जे PhD आहेत त्यातला मी एखादा कवर पेज बघतोय आणि त्याच्यावरतीच इन्फॉर्मेशन टाकून दिली तरी चालते. म्हणजे फक्त आपल्याला फक्त नाव चेंज करायला लागेल आणि डेट वगैरे चेंज करायला लागतील. पण सगळा मायना जरी तोच ठेवला तरी काय हरकत नाही. आता इथे बघू शकता मला एक कवर पेज मिळाला आहे. त्याच्यावरचा मायना मी इथे घेतो आहे. इथे सगळे जे तयार केलेले जे कोट्स वगैरे आहेत म्हणजे मराठीतून ज्या शायऱ्या वगैरे आहेत त्या सर्व इथून मी घेतो आहे. त्यानंतर आपल्याला जे PNG लागतात ते आपल्याला तिथे ॲड करायचे आहेत फक्त. हे बघा मी इथे सर्व PNG आहेत ते ॲड करत जातो आहे. नंतर मग हे सगळे एडिटेबल असल्यामुळे आपल्याला फक्त नाव वगैरे जर चेंज केलं तर आपले जो कवर पेज आहे म्हणजे जी इन्फॉर्मेशन आहे ती सेट होऊन जाते. इथे बघू शकता डेट वगैरे मी घेतोय आणि ती इथे सेट करतोय. तर हे सगळं मी लगेच करून घेतो. आता इथे बघा आपल्याला ह्याच्यावरती नाव वगैरे टाकायचं आहे. इथे थोडंसं तुम्ही डेट वगैरे चेंज केली तरी होऊन जातो. तर इथे थोडेसे चेंजेस नंतर आपला जो कवर पेज असतो तो पूर्ण तयार होऊन जातो. आपल्याला जास्त काही मेहनत करायला लागत नाही कवर पेजसाठी. तर इथे मी सर्व नाव वगैरे आहे ते इथे घेतो आहे. व्हिडिओला थोडासा फास्ट फॉरवर्ड करतो म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही बघायला. तर इथे बघा जो नावाचा फॉन्ट वगैरे आहे तो इथे घेतलेला आहे. आता इथे आपण सर्व जी मेन प्रोसेस आहे ती तरी कंप्लीट झालेली आहे इथे. आता इथे मी नाव तयार करून त्याच्यावरती आपल्याला जो ग्रेडियंट वगैरे द्यायचे आहेत ती सर्व प्रोसेस इथे कंप्लीट झालेली आहे. आता फक्त आपल्याला ह्याच्यावरती आपल्याला एक दोन्ही बाजून असं बॅकग्राऊंडला एक फुलं दिली किंवा एक असा फुलांचा PNG वगैरे टाकून दिला तर आपला जो कवर पेज आहे तो इथे रेडी होऊन जाईल.
तर अशा प्रकारे आपला जो कव्हर पेज आहे तो रेडी झाला आहे. हा तुम्ही PSD वगैरे ठेवून आपण तुमचे जे नेक्स्ट अल्बम असतील त्यालासुद्धा वापरू शकता. आणि अशी जी प्रोसेस आहे ती एकदम सोपी असते कव्हर पेजची. ह्याच्यापेक्षा दुसरं म्हणजे डबल एक्सपोजरवाले कव्हर पेज बनवणं थोडंसं कठीण असतं. म्हणजे त्याच्यावरती इफेक्ट वगैरे टाकायला थोडे किचकट असतात, पण ते लगेच होऊन जातं. तेही कव्हर पेज बघायलासुद्धा चांगले वाटतात. तर हा सिम्पल कव्हर पेज तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.